श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिकच्या TCS मधील धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव मधून पोलिसांनी ताब्यात घेतलं। निदा खान सध्या नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहे। तिची सखोल चौकशी सुरू आहे। मात्र या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले। मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या आरोपांवर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री संजय शिरसाट यांचं पूर्ण आरोप फेटाळून लावले। तसेच एखाद्या माणसावर आरोप केला म्हणजे तो आरोपी नसतो असं देखील यावेळी जलील यांनी सांगितलं। मात्र एकीकडे या प्रकरणात आता माजी खासदार इम्तियाज जलील यांनी निदा खानची पाठराखण केल्याचा आरोप मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय, तर दुसरीकडे MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांनी निदा खानीला राहण्यासाठी स्वतःचं घेतलेलं घर देखील दिलं असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। त्यामुळे आता हे प्रकरण दिवसेंदिवस आणखी गुंतागुंतीचं बनत चाललंय। मुख्य संशयित निदा खान हिच्या चौकशीनंतरच या प्रकरणातील काही बाबी समोर येणार आहेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।